मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाचे आक्षेप असल्याची चर्चा, महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन, गणेशोत्सवाच्यासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट यंदाही बिकट। बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यांची आता स्वबळाची भाषा, एकाच महिन्यात भूमिका बदलली, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। राज ठाकरेंचं मत परिवर्तन करून त्यांना महायुतीत आणू, मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास। विजनवासात गेलेले भाजपचे नेते प्रकाश मेहता विधानसभा निवडणुकांच्या तयारीला, पराग शहांच्या ऐवजी संधी मिळणार असल्याची चर्चा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा निवडणूक लढवणार, वर्सोव्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। पुण्यातील पूर ओसरल्यानंतर नुकसानाचं धक्कादायक वास्तव समोर, अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला। पुण्यातील पूर ओसरल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या आरोपांचा महापूर, फोडाफोडी सोडून लोकांकडे लक्ष द्या म्हणत सुप्रिया सुळेंची टीका, तर राजकारण करण्याची वेळ नसल्याचं चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। खडकवासल्यातून करण्यात आलेल्या विसर्गावर सत्ताधाऱ्यांमध्येच मतभेद, मोहोळ म्हणतात जास्त पाणी सोडलं तर प्रशासनानं आधीच अलर्ट केलं असल्याचं चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। लातूरच्या जळकोटमध्ये पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाणं आलं अंगलट, ट्रॅक्टरसह पुराच्या पाण्यात अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका। वरळी स्पा हत्याकांड प्रकरणातील आरोपीला टॅटूच्या मदतीनं बेड्या, स्पा मालकासह 5 आरोपींना क्राईम ब्रँचकडून अटक। संभाजीनगरात सैराटची पुनरावृत्ती, आंतरजाती विवाह केल्यानं मुलीच्या वडील आणि भावानंच केली पतीची हत्या। 27,000 हिऱ्यांमधून साकारलं बाळासाहेबांचं पोर्ट्रेट, ॲडव्होकेट हर्षल प्रधानांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्तानं अनोखी भेट। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी भरभरून दान, आषाढी वारी सोहळ्यात 8,34,00,000चं दान।